शगुन मॅडम, तुमचा असाइनमेंट सादर करण्याची हीच पद्धत आहे का? जेव्हा प्रोफेसर अनुरागचा जड, कठोर आणि घुमणारा आवाज वर्गात घुमला, तेव्हा बाजूच्या बाकावर बसलेल्या शगुनच्या हातातला पेन तिथेच थांबला. अनुरागच्या डेस्कवर शगुनची असाइनमेंट फाईल उघडी पडली होती. त्यावर लाल पेनाने एक मोठी फुली काढलेली होती. संपूर्ण वर्गात शांतता पसरली. सर्वांना माहीत होतं की अनुराग राय सिंघानिया हे कॉलेजमधील सर्वात कडक, गर्विष्ठ आणि कर्तृत्ववान प्राध्यापक होते. त्यांच्या क्लासला श्वास घेणेही कठीण होते. शगुनने आपल्या मोठ्या पापण्या उंचावल्या, निरागस चेहरा केला आणि समोर उभ्या असलेल्या अनुरागकडे बघत म्हणाली, "सर, मी रात्रभर जागून संपूर्ण असाइनमेंट पूर्ण केला." अनुरागने आपला चष्मा काढून टेबलावर ठेवत शांतपणे म्हटले, "तू अर्धे पान कोरेच ठेवले आहेस आणि बाकीचे फक्त औपचारिकता आहे. जर तुला अभ्यासात रस नसेल तर कॉलेजला येऊन स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवण्याची काही एक गरज नाही." आता संपूर्ण वर्गाचे लक्ष शगुन आणि अनुराग यांच्यावर आणि त्यांच्यात पेटत असलेल्या शीतयुद्धावर केंद्रित झाले होते. शगुनने वर्गात एक नजर फिरवली, मग निरागसपणे ओठ मिटून घेतले. "सर, खरं तर मला काल रात्री काम करायला वेळच मिळाला नाही." शगुन घाबरलेल्या दबक्या आवाजात म्हणाली. अनुराग एक पाऊल पुढे आला. त्याची भेदक नजर शगुनच्या चेहऱ्यावर खिळली होती. "का? असं काय तातडीचं काम आलं होतं की तू तुझं काम पूर्ण करू शकली नाहीस?" शगुनने क्षणभर आपली नजर खाली झुकवली, पण जसे तिने वर पाहिले तशी तिच्या डोळ्यात एक हलकी पण अत्यंत धोकादायक खोडकरपणाची झलक दिसली. "सर, काल रात्री माझ्या नवऱ्याने मला अजिबात झोपू किंवा काम करू दिले नाही. तो रात्रभर मला त्रास देत होता." हे हे वाक्य इतक्या साधेपणाने आणि निरागसपणे वर्गात घुमले की क्षणभर संपूर्ण वर्गात स्मशान शांतता पसरली. अनुरागचा मार्कर थांबला. क्षणभर त्याचा चेहरा लाल झाला. त्याच्या डोळ्यात हलकासा धक्का स्पष्ट दिसत होता. कदाचित त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अशा परिस्थितीचा कधीही सामना केला नसेल. त्याने स्वतःला सावरले, दात ओठ खाल्ले आणि अगदी हळू आवाजात विचारले, "तुम्ही काय म्हणालात?" शगुनने डोळे मिचकावले आणि अधिक जोर देऊन म्हणाली, "होय सर, माझ्या नवऱ्याने मला रात्रभर त्रास दिला. आता तुम्हीच सांगा, मी हे काम कसं पूर्ण करू?" अनुरागने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचा जबडा जड झाला. तो सावधपणे म्हणाला, "म्हणजे तुझं कॉलेजचं काम महत्त्वाचं आहे, हे तू तुझ्या नवऱ्याला पटवून देऊ शकली नाहीस?" शगुनने मुद्दाम थोडी लाजण्याचे नाटक करत बोटांनी केसांची बट मागे सारत लाडिकपणे म्हटले, "आता तसं तो इतका हट्टी आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. शिवाय तो माझा नवरा आहे. माझ्यावर त्याचा पूर्ण हक्क आहे. लग्नानंतर नवऱ्याच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात. बरोबर ना सर?" वर्गातील काही मुलांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसू दाबण्यासाठी तोंडावर हात ठेवले. मुलीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. अनुरागची भेदक नजर वर्गातील इतर विद्यार्थ्यांवर पडताच सर्वांनी लगेच मान खाली घातली. अनुरागने पुन्हा शगुनकडे पाहिले, जिच्या डोळ्यात स्पष्ट भाव होता. "आता बोला प्रोफेसर." "पुरे झाले." अनुरागचा आवाज आता रागवलेला आणि कठोर होता. "माझ्या वर्गातून बाहेर जा." शगुनचे डोळे विस्फारले. "सर, मी म्हणालो बाहेर जा. जोपर्यंत तू तुझ्या नवऱ्याच्या त्रासातून मुक्त होत नाहीस, तोपर्यंत माझ्या लेक्चरला यायची गरज नाही. जा आणि तुझ्या नवऱ्यासोबत बस." संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला. शगुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि लाजत लाजत आपली सगळी पुस्तकं आणि बॅग आवरली. ती उठून उभी राहिली आणि अनुरागकडे रागाने पाहू लागली. जणू काही ती मनातल्या मनात म्हणत होती, "घरी ये, हिशोब नंतर चुकता करेन." अनुरागने लगेचच तिच्या नजरेवरून आपली नजर वळवली. शगुन टाचांचा आवाज करत वर्गाबाहेर गेली. दार बंद होताच अनुरागने आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहिले आणि अगदी सामान्य आवाजात म्हणाला, "कृपया पान क्रमांक 45 उघडा." पण त्याच्या मनात फक्त शगुनचा निरागस, नाटकी चेहरा घोळत होता. सुमारे जेव्हा 45 मिनिटांनी व्याख्यान संपले तेव्हा सर्व विद्यार्थी वर्गातून बाहेर पडू लागले. अनुरागने आपल्या फायली गोळा केल्या आणि जड पावलांनी बाहेर पडला. शगुन आधीच पार्किंग लॉटकडे जाणाऱ्या कॉरिडॉरच्या एका निर्जन कोपऱ्यात उभी होती. ती छातीवर हात बांधून भिंतीला टेकून त्याच्याकडे एकटक पाहत होती. अनुरागने तिला पाहिले, पण काहीच माहीत नसल्याचे भासवून तो तो तिच्या बाजूने पुढे निघून गेला. "ऐका प्रोफेसर." शगुनने मागून उपहासाने हाक मारली. अनुराग थांबला नाही. त्याने आपला वेग वाढवला. "अनुराग." यावेळी शगुनच्या आवाजात हक्काची भावना आणि राग दोन्हीही होते. अनुरागची पावले थांबली. आजूबाजूला कोणी विद्यार्थी आहेत का हे पाहण्यासाठी त्याने नजर फिरवली आणि तो परत वळला. "हा काय नाटकपणा आहे शगुन? हे कॉलेज आहे. तुझं डोकं ठिकाणावर आहे का?" अनुरागने हळू पण ठाम आवाजात विचारले. शगुन पटकन पुढे जाऊन त्याच्या अगदी बाजूला उभी राहिली. तिने अनुरागला भिंतीच्या दिशेने हलकेच ढकलले आणि त्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, "मी गोंधळ घातला होता का? तू काय केलंस हे तुला कळतंय का? मला सगळ्या वर्गासमोर बाहेर काढलंस. तुला मजा आली का? कारण तू वर्गाचे नियम मोडत होतीस." अनुरागने तिचा हात आपल्या मनगटावरून काढला. तिला स्वतःकडे ओढलं आणि अगदी
आणि अगदी तिच्या जवळ जाऊन कुजबुजला. आणि तू सगळ्यांसमोर जे म्हणालीस आपल्या नात्याबद्दलचं सत्य जर कुणाला कळलं तर काय होईल याची तुला काही कल्पना आहे का? मग मी काय चुकीचं बोलले? शगुन एक पाऊल पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर आता एक धाडसी आणि खोडकर हास्य होते. बोटाने अनुरागच्या शर्टची कॉलर सावरत ती मोहक स्वरात म्हणाली, मी बरोबर तेच बोलले. काल रात्री तू मला क्षणभरासाठीही तुझ्या मिठीतून बाहेर येऊ दिलंस का की मी माझा अभ्यास केला असता? शगुनचे शब्द ऐकून अनुरागने कोणी विद्यार्थी येत आहे का हे पाहण्यासाठी पटकन आजूबाजूला पाहिले. त्याने शगुनचं मनगट पकडलं आणि तिला पटकन आपल्या कॅबिनमध्ये घेऊन गेला. अनुरागने कॅबिनच्या चाव्या काढताच शगुनने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि खोडकरपणे म्हणाले, तूच तर सगळ्या वर्गासमोर रुबाबात मला सांगितलंस तुझ्या नवऱ्यासोबत जाऊन बस असं. म्हणूनच मी माझ्या नवऱ्याकडे आले. अनुराग काही क्षण शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. शगुनच्या चेहऱ्यावर ती नेहमीची हट्टी चमक होती. अनुरागने आपल्या ओठांवर उमटणारे हसू कसेबसे दाबले. पुन्हा एकदा आपल्या चेहऱ्यावर गंभीर प्राध्यापकाचा मुखवटा चढवला आणि सावधपणे म्हणाला, शगुन, तू माझ्या कॅबिनच्या बाहेर अशी काय करत होतीस? जर कोणी तुला पाहिलं तर? कारण तुम्ही स्वतःच आदेश दिला आहे प्रोफेसर साहेब, शगुनने लगेचच प्रत्युत्तर दिले. अनुरागने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. ही मुलगी खरोखरच त्याच्या संयमाची आणि शिस्तीची परीक्षा घेण्यासाठीच जन्माला आली होती. त्याने कॉरिडॉरमध्ये नजर फिरवली, जिथे दुरून काही प्राध्यापक जवळ येताना दिसत होते. आता आत ये, अनुराग अतिशय दबक्या पण जड आवाजात म्हणाला. शगुनचा चेहरा लगेचच विजयाच्या तेजाने उजळून निघाला. अनुरागने कॅबिनचा दरवाजा उघडून तो आत शिरला. शगुनही त्याच्या मागोमाग आत गेली. तिच्या सँडलचा हलकासा आवाज झाला. आपल्या सँडलचा हळूच आवाज करत आत ये. अनुराग मागे वळला. त्याने दार बंद केले आणि त्याला कुलूप लावले. दाराला कुलूप लावताच शगुनने आपला सगळा संकोच झुगारून दिला आणि कमरेवर दोन्ही हात ठेवून ती थेट त्याच्यासमोर उभी राहिली. संपूर्ण वर्गासमोर तू माझा इतका अपमान का केलास? शगुनच्या आवाजात आता राग आणि द्वेष भरला होता. अनुराग त्याच्या डेस्कजवळ गेला, आपले घड्याळ काढून टेबलावर ठेवले आणि म्हणाला, कारण तुझा असाइनमेंट अपूर्ण होता आणि तू वर्गाच्या मध्येच विचित्र वागत होतीस. प्राध्यापक आपल्या वर्गात असंच करतात. शगुन लगेचच तोंड वाकडं करून 2 पावलं पुढे म्हणाली, ठीक आहे, म्हणजे माझ्या इतक्या कर्तृत्ववान प्राध्यापकांनी फक्त माझा अपूर्ण असाइनमेंटच पाहिला. त्यांनी ते अजिबात पाहिलं नाही की कोणी मला रात्रभर झोपू दिलं नाही. अनुरागच्या चेहऱ्यावर एक हलकेसे खोडकर हास्य उमटले. त्याने आपल्या टायची गाठ थोडी सैल केली आणि हळू आवाजात पुन्हा विचारले, हो प्रोफेसर? शगुन त्याला मुद्दामून आणखी चिडवत म्हणाली, मी अजून काय सांगू? अनुरागने हलकेच मान हलवली आणि टेबलावरचा फाईल्स व्यवस्थित लावत आपले हसू दाबण्याचा प्रयत्न केला. मग तो गंभीरपणे म्हणाला, तुला काही कल्पना आहे का शगुन? कॉलेजमध्ये कुणाला आपल्या नात्याची कुणकुण लागली तर काय होईल? मी वर्षानुवर्षे कमावलेली माझी प्रतिष्ठा आणि तुमचं कॉलेज, सगळ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. प्राध्यापक म्हणून तुमच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का की आपल्या नात्यावर? शगुनने त्याच्या डोळ्यात थेट बघत विचारले, दोन्हींवर. अनुरागने एक दीर्घ श्वास घेत म्हटले, आणि खरं सांग, तुला माझी थोडीसुद्धा भीती वाटत नाही का? माझं नाव ऐकताच संपूर्ण वर्ग थरारतो. शगुनने आश्चर्याने डोळे मोठे करत विचारले, तुझी आणि मला भीती वाटेल? कधीच नाही. अनुरागने भुवई उंचावत विचारले, ठीक आहे, असं का असेल? कारण बाकीच्या जगासाठी तुम्ही एक चिडखोर कडक प्राध्यापक आहात. माझ्यासाठी तुम्ही फक्त माझे पती आहात. शगुन इतक्या प्रेमाने आणि अधिकारवाणीने म्हणाली की अनुरागचा सगळा प्राध्यापकीय गंभीरपणा एका क्षणात नाहीसा झाला. अनुरागने टेबलाचा आधार सोडला आणि तो हळूच शगुनच्या जवळ गेला. क्षणभर शगुनच्या हृदयाची धडधड वाढली, पण तिने त्याच्यावरून आपली नजर हटवली नाही. अनुराग इतका जवळ उभा होता की शगुनला त्याच्या अत्तराचा सुगंध आणि त्याच्या श्वासाची ऊब स्पष्टपणे जाणवत होती. अनुरागने हळूच हात पुढे करून शगुनच्या हातातून असाइनमेंट फाईल घेतली आणि बाजूच्या टेबलावर ठेवली. काल रात्री तू खरंच अभ्यास का केला नाहीस? अनुरागने यावेळी अगदी हळू, मखमली आणि जड आवाजात विचारले. शगुनने क्षणभर पापण्या मिटल्या. तिच्या गालावर हलकीशी लाली चढली. तुझ्यामुळे? माझ्यामुळे? अनुराग तिच्या जवळ सरकत कुजबुजला. हो, अगदी तुझ्यामुळेच. शगुन पापण्या उंचावत किंचित तक्रारीच्या स्वरात म्हणाली, काल रात्री तो कोण होता जो सारखा माझी पुस्तकं बंद करून मला अभ्यास थांबवून त्याच्या शेजारी येऊन बसायला सांगत होता? मग त्याने मला रात्री उशिरापर्यंत त्याच्या बोलण्यात आणि हट्टीपणात गुंतवून ठेवलं आणि सकाळी जेव्हा मला असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी लवकर उठायचं होतं तेव्हा तेव्हा तू मला उठवलं सुद्धा नाहीस. अनुरागच्या ओठांवर एक मोहक हास्य उमटले. मग तू मला तेव्हा का थांबवलं नाहीस? तू नकार देऊ शकले असते. शगुनने लगेच त्याच्याकडे रागाने पाहिले. तुझ्या हट्टापुढे कोण काही बोलू शकतं का? आता माझ्या संपूर्ण कामासाठी आणि मला मिळालेल्या ओरड्यासाठी तूच जबाबदार आहेस. अनुरागला आपलं हसू आवरता आलं नाही आणि तो खळखळून हसू लागला. त्याला हसताना पाहून शगुनने
आणखी मोठा चेहरा केला. "हसू नकोस, मी खरंच गंभीर आहे. तू तुझ्या सगळ्या अपयशांसाठी मला इतक्या सहजपणे दोष देतेस म्हणूनच मी हसतोय." अनुराग हसून तिच्या केसांची बट बाजूला सारत म्हणाला, "कारण तेच खरं आहे." शगुन लाडिकपणे म्हणाली, "बरं, आता मी तुझ्या कॅबिनमध्ये आहेच तर मला हा विषय समजावून सांग. मला यातलं काहीच कळत नाही." अनुरागने फाईल उचलली आणि समोरच्या खुर्चीवर बोट दाखवत म्हणाला, "बस." शगुनने एक खुर्ची ओढून घेतली आणि ती खाली बसली. अनुराग स्वतःच्या खुर्चीवर बसण्याऐवजी तिच्या शेजारच्या टेबलाला टेकून उभा राहिला. किंचित मागे झुकला. फाईल उघडली आणि विषय समजावून सांगू लागला. पुढची 15 मिनिटे शगुन पूर्णपणे निश्चल उभी राहिली आणि त्याने प्रत्येक शब्द एकाग्रतेने ऐकत होती. जेव्हा अनुरागच्या लक्षात आले की ती खरोखरच लक्ष देत आहे तेव्हा त्याच्या आवाजात एक आश्वासक मृदुता आली. "शगुन, माझी एवढीच इच्छा आहे की तू अभ्यासात अव्वल राहावीस. कोणालाही तुझ्यावर बोट दाखवता येऊ नये." अनुराग खूप प्रेमाने म्हणाला. शगुनने फाईलवरून नजर हटवून अनुरागच्या चेहऱ्याकडे पाहिले. "मग संपूर्ण वर्गासमोर माझ्याशी इतकं कठोरपणे वागू नकोस. तू वर्गात फक्त माझी विद्यार्थिनी आहेस." अनुराग तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. "आणि इथे या भिंतींच्या आत?" शगुनने बोटामध्ये पेन फिरवत मोहकपणे विचारले. अनुरागच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तो शगुनच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ झुकला आणि म्हणाला, "आणि इथे तूच माझं सर्वस्व आहेस." शगुनच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले. तिने पटकन आपली फाईल उचलली आणि खुर्चीवरून उठून उभी राहिली. "ठीक आहे, मी आता निघते." अनुरागने आश्चर्याने विचारले, "इतक्या लवकर? कुठे चाललीस?" "माझ्या त्याच नवऱ्याकडे, घरी, जिथे त्याचे कॉलेजचे कोणतेही नियम लागू होत नाहीत." शगुन इतक्या गंभीरपणे म्हणाले की अनुराग पुन्हा हसला. शगुन हसली आणि दरवाजाकडे गेली. तिने दार उघडले आणि ती बाहेर पाऊल टाकणारच होती तेवढ्यात मागून अनुरागची हाक आली. शगुन थांबली आणि तिने मागे वळून पाहिले. अनुरागचा चेहरा आता पुन्हा सामान्य आणि गंभीर झाला होता. "पुन्हा वर्गात असा काही खोडकरपणा करू नकोस." शगुन हसली आणि तिने किंचित मान झुकवली. "हो प्रोफेसर साहेब, तसे तुम्ही खूप चांगले प्रोफेसर आहात." अनुरागच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. "आणि तू तर खूप हट्टी विद्यार्थिनी आहेस." शगुन हसली आणि दार बंद करून निघून गेली. अनुराग आपल्या खुर्चीवर बसला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तो फायली गोळा करत असतानाच त्याला त्या टेबलवर दिसल्या. तेवढ्यात फोनचा स्क्रीन उजाडला. स्क्रीनवर शगुनचा एक नवीन मेसेज होता. अनुरागने आपला फोन उचलला, अनलॉक केला आणि तो वाचला. त्या संध्याकाळी विद्यापीठातून निघताना गाडीत बसण्यापूर्वी अनुरागने क्षणभर आरशाकडे नजर टाकली. कॉलेजमध्ये तो दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. पण त्याला कल्पना नव्हती की घराची पायरी ओलांडताच त्याच्या आयुष्यात एक नवीन वादळ येणार आहे. तो घरी पोहोचून चावीने मुख्य दरवाजा उघडताच शगुन जवळ धावतच त्याच्या दिशेने आली. "तुम्ही आलात?" शगुनच्या चेहऱ्यावर एक मोठे तेजस्वी हास्य होते. अनुराग हसत म्हणाला, "हो, मी आलो आहे." शगुन लगेच पुढे आली आणि त्याच्या हातातून लॅपटॉप, बॅग आणि कोट घेतला. अनुरागने आपले बूट काढले आणि आश्चर्याने विचारले, "आज तू इतकी आनंदी का आहेस? काही कारण आहे का?" "कारण माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे." शगुन खोडकरपणे डोळा मारत म्हणाली. अनुराग तिच्या मागे जेवणाच्या जागेवर गेला. जेवणाच्या टेबलावर विविध स्वादिष्ट पदार्थ सजवले होते. अनुरागची पावले तिथेच थांबली. "हे सगळं तू स्वतः बनवलं आहेस?" अनुरागने आश्चर्याने विचारले. शगुनने अभिमानाने मान उंचावली. "हो, नक्कीच." "का बाबा, आज अचानक इतकं प्रेम का ओतू जातंय? आज दुपारी तर तू मला कॅबिनमध्ये प्रोफेसर साहेब म्हणून चिडवत होतीस." शगुनने लगेच जीभ बाहेर काढली. "त्या जुन्या गोष्टी होत्या, मी ते विसरले. आज तू मला कॅबिनमध्ये इतका अवघड विषय समजावून सांगितलास आणि परीक्षेची तयारी देखील करायला मदत केलीस. त्यासाठी ही एक खास भेट आहे." अनुराग हसला. त्याने एक खुर्ची ओढून घेतली आणि तो बसला. शगुनने ताटात जेवण वाढून त्याच्या समोर ठेवले. "चल, चव घेऊन सांग." अनुरागने पहिला घास घेतला आणि काही क्षण पूर्णपणे निश्चल बसून राहिला. शगुन त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव एकाच वेळी चिंता आणि अपेक्षा पाहत होती. "कसं आहे?" तिने धडधडत्या हृदयाने विचारले. "उत्तम." अनुरागने मान डोलावली आणि शगुनचा चेहरा लगेच आनंदाने उजाळला. "बघितलंस, मी तुला सांगितलं होतं ना की मी छान स्वयंपाक करते. जेवण खूप चविष्ट आहे, पण मीठ जरा जास्तच आहे." अनुरागने हसू आवरत म्हटले. शगुनचे तोंड उघडच राहिलं. तिने लगेच चमचा टेबलावर आपटला. "अरे, आधी तर तुम्हीच स्तुती करत होता. आता स्वतःच खा. मी चालले." अनुराग हसला आणि पटकन तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढत म्हणाला, "अगं बस, मी फक्त मस्करी करत होतो. तू हे माझ्यासाठी इतक्या प्रेमाने बनवलं आहेस, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे." शगुन शांतपणे त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. अनुराग पुन्हा जेवू लागला. पण
पण त्याच्या लक्षात आले की शगुनची नजर त्याच्या चेहऱ्यावर विसावलेली होती. काय झालं शगुन, तू माझ्याकडे असं का बघत आहेस? अनुरागने विचारले. शगुनने क्षणभर आपली नजर खाली झुकवली, मग अगदी हळू आणि गंभीर आवाजात म्हणाली, तू खरंच माझ्यावर खुश आहेस का अनुराग? अनुरागचा हात थांबला. त्याने शगुनच्या डोळ्यात पाहिले. हा प्रश्न इतका अचानक का? असंच. शगुनने खांदे उचकवले. कधी कधी मला वाटतं की आपल्या या गुप्त लग्नामुळे तुला किती त्रास सहन करावा लागत असेल. अनुरागने आपला हात पुढे केला आणि आपल्या मजबूत बोटांमध्ये शगुनचा तळ हात धरला. मखमली गंभीर आवाजात तो म्हणाला, मी तुझ्यासोबत खूप आनंदी आहे शगुन. मी इतका आनंदी आहे की कधी कधी मला भीती वाटते की हे फक्त एक स्वप्न असावे. शगुनच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य उमटले. पण ती काही बोलण्याआधीच डायनिंग टेबलवर असलेला अनुरागचा फोन जोरात वाजला. अनुरागने फोन उचलला. स्क्रीनवर बाबा हे नाव दिसताच त्याच्या चेहऱ्यावरचा हलकापणा आणि शांतता एका क्षणात नाहीशी झाली. अनुरागने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन उचलला. हो बाबा. त्याच्या वडिलांचा कठोर आणि जड आवाज पलीकडून घुमला. अनुरागचा चेहरा फिका पडला आणि तो खुर्चीवरून ताठ उभा राहिला. काय पण बाबा? अनुरागच्या आवाजातील घाबरलेली अवस्था स्पष्ट दिसत होती. हो, मी लगेच घरी येतोय. फोन ठेवताच शगुन तिच्या खुर्चीवरून उठली. तिने काळजीने अनुरागचा हात धरला. काय झालं अनुराग? तुझे वडील काय म्हणाले? तू इतका काळजीत का दिसतोयस? अनुराग काही क्षण शगुनच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. तिच्या नजरेला नजर चुकवत तो म्हणाला, बाबांनी मला आत्ताच त्यांच्या घरी बोलावले आहे. का? अचानक इतक्या रात्री? अनुरागने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, कदाचित त्यांना आपल्याबद्दल काहीतरी कळलं असेल. हे ऐकून शगुनला जणू पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. तिचा चेहरा फिका पडला आणि हृदयाची धडधड वाढली. आपल्याबद्दल? पण हे कुणाला कसं कळणार? आपण तर कॉलेजमध्ये सुद्धा कोणाला कळू दिलं नव्हतं. अनुराग गप्प राहिला. त्याला काळजी वाटत होती. जर त्याच्या कडक आणि तत्वनिष्ठ वडिलांना या गुप्त लग्नाबद्दलचे सत्य कळले तर ते हे नाते कधीही स्वीकारणार नाहीत. शगुनने दोन्ही हातांनी अनुरागचा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. अनुराग, मला खूप भीती वाटते. मला सोडून जाऊ नकोस. अनुरागने शगुनच्या डोळ्यात पाहिले. नेहमी खेळकर असणाऱ्या त्या मुलीच्या चेहऱ्यावर आज अनुरागला गमावण्याची खोल भीती स्पष्ट दिसत होती. अनुरागच्या काळजाला वेदना झाल्या. त्याने हात पुढे करून शगुनला आपल्या मिठीत घेतले आणि त्याचे ओठ तिच्या केसांवर टेकवले. तू वेडी झाली आहेस का? मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. अनुरागने तिला पूर्ण ताकदीने आश्वासन दिले. पण तुझे वडील? शगुन हुंदके देत म्हणाली. जर त्यांनी तुला माझ्यापासून वेगळे करण्याचा आग्रह धरला तर? अनुरागने शगुनचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपाळावर हळुवारपणे चुंबन घेतले. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, शगुन, तू माझी पत्नी आहेस. तू माझा जीव आहेस. आपले नाते टिकवण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. काहीही झाले तरी मी बाबांसमोर ठामपणे उभा राहीन. शगुनने आपले अश्रू पुसत हळूच मान डोलावली आणि म्हणाली, तू जा. मी घरी तुझी वाट बघते. अनुरागने आपला कोट उचलला. शगुनकडे शेवटचा एक आश्वासक कटाक्ष टाकला आणि जड पावलांनी दाराकडे चालू लागला. घरातून निघण्यापूर्वी अनुराग तिच्या जवळ झुकला आणि तिच्या कानात हळूच कुजबुजला, दाराला आतून पक्की कडी लाव आणि माझ्याशिवाय कोणासाठीही उघडू नकोस. तुम्ही कधी परत येणार? शगुनने घाबरलेल्या आवाजात विचारले. मी लवकरच परत येईन, वचन देतो. अनुरागने तिच्या डोळ्यात पाहून तिला आश्वासन दिले. स्वतःची काळजी घे. त्याने शगुनचा हात हलकेच दाबला आणि घाईघाईने बाहेर पडला. दार बंद होताच शगुन काही वेळ पुतळ्यासारखी तिथेच उभी राहिली. आज अनुरागच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारी खेळकरपणाची छटा नव्हती. पहिल्यांदाच त्याला जाणवले की त्यांचे छोटेसे सुंदर जग खरोखरच एका मोठ्या वादळाच्या तडाख्यात सापडले आहे. दरम्यान अनुराग आपली गाडी भर धाव वेगाने आपल्या वडिलोपार्जित बंगल्याच्या दिशेने चालवत होता आणि त्याच्या वडिलांचा कठोर आवाज त्याच्या मनात वारंवार घुमत होता. घरी पोहोचताच अनुरागने गाडी थांबवली आणि लांब पावले टाकत आत शिरला. त्याचा कर्कश आवाज घुमत होता. बाबा? बाबा कुठे आहेत? त्याने हॉलमध्ये उभ्या असलेल्या केअरटेकरला विचारले. साहेब त्यांच्या अभ्यासिकेत तुमची वाट पाहत आहेत. अनुराग एकही शब्द न बोलता थेट अभ्यासिकेकडे गेला. दार उघडून आत शिरल्यावर त्याला दिसले की त्याचे वडील श्री राय सिंघानिया त्यांच्या मोठ्या चामड्याच्या खुर्चीवर बसले होते आणि त्यांच्या समोरच्या टेबलावर काही फायली आणि छायाचित्रे मांडलेली होती. बाबा, तुम्ही मला बोलावलंत का? अनुरागने अगदी गंभीर आवाजात विचारले. बस खाली. अनुरागकडे न पाहता तो थंडपणे म्हणाला. अनुराग एक खुर्ची ओढून खाली बसला. काही क्षणांसाठी खोलीत निश्वास शांतता पसरली. मग त्याच्या वडिलांनी टेबलावरून एक फोटो त्याच्या दिशेने सरकवला. तो फोटो पाहताच अनुरागचा चेहरा कठोर झाला. हा, हे काय आहे? अनुरागने विचारले. प्रश्न मी तुला विचारायला हवा अनुराग. काय चाललंय? त्याच्या वडिलांचा आवाज रागाने खवळला होता.
त्या फोटोमध्ये तू आणि तुझी ती विद्यार्थिनी कॉलेजच्या बाहेर तसे उभे आहात. माझ्या मुलाच्या कृत्याबद्दल मला माहिती नसेल असे तुला वाटलं का? अनुराग शांत राहिला. त्याने नजर हटवली नाही. बाबा, हा फक्त एक फोटो आहे. फक्त एक फोटो. त्याने टेबलावर हात आपटला. तू या मुलीला किती दिवसांपासून ओळखतोस आणि हे सगळं माझ्यापासून का लपवलंस? कारण मला माहीत होतं की तुम्ही हे नातं कधीही स्वीकारणार नाहीत. तिचं कुटुंब आणि आपली पार्श्वभूमी किती वेगळी आहे याची तुला काही कल्पना तरी आहे का? अनुरागने एक दीर्घ श्वास घेतला, आपली पाठ सरळ केली आणि म्हणाला, बाबा, ती फक्त माझी विद्यार्थिनी नाही. त्याचे वडील आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाले, मग ती कोण आहे? अनुराग क्षणभर शांत राहिला. मग तो स्पष्ट आणि खणखणीत आवाजात म्हणाला, ती माझी पत्नी आहे. आमचं लग्न झालं आहे. खोलीत शांतता पसरली. त्याच्या वडिलांचे डोळे राग आणि आश्चर्याने विस्फारले. हा काय मूर्खपणा आहे? तुला आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची आणि सन्मानाची अजिबात पर्वा नाही का? अनुराग ही जागेवरून उठला. मी खूप विचार केला बाबा, पण शगुन माझा जीव आहे. मी तिला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. जर तू त्या मुलीसोबतचे संबंध तोडले नाहीस तर तर या घरात किंवा माझ्या मालमत्तेत तुझा कोणताही हक्क राहणार नाही. तू आजच माझ्याशी असलेले संबंध संपवले पाहिजेत. वडिलांचा निर्णय स्पष्ट होता. अनुरागचा चेहरा दगडासारखा कठोर झाला. त्याने क्षणभर आपली नजर खाली झुकवली. मग वडिलांच्या डोळ्यात पाहून म्हणाला, शगुनची काही चूक नाही बाबा. ती माझी बायको आहे. जर हीच तुमची अट असेल तर मला तुमचा निर्णय मान्य आहे. अनुराग वळला आणि जड पावलांनी दरवाजाच्या दिशेने चालू लागला. अनुराग, त्याचे वडील शेवटच्या वेळी मागून कठोरपणे ओरडले, जर तू पुन्हा या पायरीवर पाऊल ठेवलंस तर त्या मुलीला सोबत न घेताच ये. अनुराग थांबला, पण मागे वळला नाही. शांत आणि ठाम आवाजात तो म्हणाला, मी जेव्हाही येईन तेव्हा नेहमी माझ्या पत्नीसोबतच येईन. असे म्हणून तो खोलीतून बाहेर निघून गेला. इथे फ्लॅटमध्ये शगुन सोफ्यावर बसून चिंतेत घड्याळाकडे पाहत होती. मध्यरात्र झाली होती, पण अनुराग कुठेही दिसत नव्हता. थरथरत्या हातांनी तिने आपला फोन उचलून कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद होता. अनुराग, तू ठीक असशील अशी प्रार्थना आहे. शगुन स्वतःशीच पुटपुटली. काहीतरी अघटित घडण्याच्या भीतीने तिचे हृदय धडधडत होते. मग अचानक फ्लॅटच्या मुख्य दारावर दोनदा हलकीशी थाप पडली. टक 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 टक. शगुन धक्क्याने उठून उभी राहिली. कोण आहे? बाहेरून कोणताही आवाज येत नव्हता. कुणासाठीही दरवाजा उघडायचा नाही असे अनुरागचे शब्द तिला आठवले. तेवढ्यात दाराबाहेरून एक भारदस्त अधिकारवाणीचा आवाज आला, शगुन बाळा, दार उघड. शगुनच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडलाच होता. मी तो आवाज ओळखला होता. तो शगुनच्या वडिलांचा होता. शगुन 2 पावले मागे सरकली. तिचा श्वासच थांबला. दाराची घंटा पुन्हा वाजली. शगुन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. शगुनने थोडे धैर्य गोळा केले आणि दाराच्या मागून विचारले, अनुराग? अनुराग कुठे आहे? तो ठीक आहे ना? पलीकडच्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग एक आवाज आला, मी त्याबद्दल बोलायला आलो आहे. तो कुठे आहे? कृपया मला सांगा. शगुनच्या डोळ्यात पाणी तरळले. अनुराग आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. बाहेरून उत्तर आले. एका क्षणात शगुनचं जगच उद्ध्वस्त झालं. थरथरत्या ओठांसह ती भिंतीला टेकली. नाही, हे होऊ शकत नाही. अनुराग मला कधीही सोडून जाणार नाही. त्या क्षणी शगुनचा फोन अचानक वाजला. अनुराग हे नाव पाहताच तिने लगेच फोन उचलला. अनुराग? शगुन, दार अजिबात उघडू नकोस. पलीकडून अनुरागचा धापा टाकणारा आवाज आला. अनुराग, तुझे वडील बाहेर उभे आहेत. मला खूप भीती वाटते. मी 2 मिनिटात तिथे असेन शगुन. अनुरागच्या आवाजात आता एक विचित्र शांतता आणि सामर्थ्य जाणवत होते. त्यांना सत्य माहीत आहे की तू माझी पत्नी आहेस आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की तुला सोडून जाण्यापेक्षा मी घर सोडणेच अधिक चांगले आहे. शगुन रडू लागली. अनुराग, मी येतोय. थोडा वेळ थांब. कॉल कट झाला. शगुनने आपले अश्रू पुसले आणि ती दाराजवळ जाऊन म्हणाली, तुम्हाला मला काय सांगायचं आहे? अनुरागने मला दार उघडायला मनाई केली आहे. बाहेर उभ्या असलेल्या अनुरागच्या वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या आवाजात पूर्वीसारखा राग नव्हता, उलट एक विचित्र मृदुता होती. शगुन, अनुरागने तुला माझी भीती बाळगायला सांगितले नसेल ना? शगुनने क्षणभर विचार केला आणि निरागसपणे विचारले, तुम्ही मला अनुरागपासून वेगळं करणार नाही, हो ना? दाराबाहेरून उभ्या असलेल्या कडक स्वभावाच्या मिस्टर रायसिंघानियाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकेसे स्मित उमटले. जर मला तुम्हाला वेगळे करायचे असते तर मी तुला माझी सून म्हटले नसते. हे ऐकून शगुनची बोटे दाराच्या हँडलवर थांबली. तुम्ही मला सून म्हणालात? जेव्हा अनुरागने तुला आधीच आपलं सर्वस्व मानलं आहे तेव्हा तू माझ्यासाठी काय असू शकतेस? त्यांच्या आवाजात आता फक्त एका थकलेल्या वडिलांचा जिव्हाळा होता. शगुनने हळूच दार उघडले. तिथे अनुरागचे वडील उभे होते. शगुन संकोचत म्हणाली, नमस्कार काका, म्हणजे बाबा. शगुनने संकोचत हात जोडले. हॅलो. तो शगुनला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत म्हणाला, तू अगदी तशी नाहीस जशी मला वाटली होतीस.
तुम्हाला काय वाटलं? शगुनने घाबरून विचारले. तू अनुरागला त्यांच्या कुटुंबापासून हिसकावून घेत आहेस. तिने एक दीर्घ श्वास घेतला. पण आज जेव्हा अनुराग तुझ्यापासून वेगळे होण्यापेक्षा सर्व काही सोडून द्यायला तयार आहे तेव्हा मला कळतंय की तू त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहेस. शगुनने आपली नजर खाली झुकवली. तेवढ्यात जिन्यावरून घाईघाईने चालणाऱ्या पावलांचा आवाज आला. वर पोहोचल्यावर वडिलांना शगुनसोबत उभे असलेले पाहून अनुराग दचकला. अनुरागने आधी आपल्या वडिलांकडे आणि मग घाबरलेल्या शगुनकडे पाहिले. तुम्ही इथे? अनुराग लगेच पुढे येऊन शगुनच्या शेजारी उभा राहिला. अनुरागने आश्चर्याने विचारले. त्याचा श्वास अजूनही जड होता. अनुरागच्या वडिलांनी आपल्या मुलाची संरक्षक वृत्ती पाहून मंद स्मित हास्य करत म्हटले, काळजी करू नकोस अनुराग. मी तुझ्या बायकोला तुझ्यापासून दूर न्यायला आलो नाही, तर तुम्हा दोघांना आपल्या घरी परत न्यायला आलो आहे. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले, शगुन तू ठीक आहेस ना? ते तुला काही बोलले का? शगुनने लगेच मान हलवली. नाही अनुराग, मी अगदी ठीक आहे. अनुरागने सुटकेचा मोठा निश्वास सोडला. ते खूप तापट आहेत. शगुन दाराकडे बघत म्हणाली, पण माझ्यासाठी ते जगातले सर्वोत्तम माणूस आहेत. अनुरागचे वडील शगुनच्या निरागस चेहऱ्याकडे बघत म्हणाले, शगुन तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. शगुनच्या डोळ्यात पाणी तरारले. ती हळू आवाजात म्हणाली, हो, आणि माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. मग तो वडिलांकडे वळून म्हणाला, बाबा तुम्ही जो निर्णय घेतला होता तो अजूनही तसाच आहे का? निर्णय इतक्या सहजासहजी बदलत नाहीत अनुराग. त्याचे वडील जागेवरून उठले. पण मी तुम्हा दोघांना जबरदस्तीने वेगळे करणार नाही. हां, पण हे नाते समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. पहिल्यांदाच अनुरागचे डोळे सुटकेच्या भावनेने चमकले. धन्यवाद बाबा, तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. त्याचे वडील दाराकडे निघाले. जाण्यापूर्वी ते क्षणभर थांबले. त्यांनी शगुनकडे पाहिले आणि सुनबाई, अनुरागला इतका त्रास देऊ नकोस. शगुनने लगेचच निरागस चेहरा करून अनुरागकडे पाहत विचारले, हे तुम्हाला कोणी सांगितले? अनुरागने आपलं हसू दाबण्यासाठी चेहरा दुसरीकडे वळवला. पहिल्यांदाच त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटलं. मला कोणी सांगण्याची गरज नाही. अनुरागचा उदास चेहरा सगळं सांगून जातोय, असं म्हणून ते बाहेर गेले. अनुरागने दार बंद करून त्याला कडी लावली आणि थोडा वेळ तिथेच उभा राहिला. काय झालं अनुराग? शगुन त्याच्या जवळ येत विचारत होती. शगुन, बाबा इतक्या सहजपणे तयार झाले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. आज मी किती घाबरलो होतो याची तुला कल्पना तरी आहे का? मला वाटलं की तुला गमावून बसेन. शगुन लगेच पुढे सरकली आणि तिने अनुरागचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, तू मला कधीच गमावू शकत नाहीस, कारण मी कायमची तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे. अनुराग हसला आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यापीठातील वातावरण नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. शगुन वर्गात शिरताच तिच्या लक्षात आले की अनेक मुली तिच्याकडे बघत एकमेकांची कुजबुजत होत्या. शगुन जागीच स्तब्ध झाली. ती तिच्या जागेवर जाऊन बसली आणि तिची मैत्रीण रियाला विचारले, काय झालं रिया? सगळे माझ्याकडे असं का बघत आहेत? तुला खरंच काहीच माहीत नाही? रियाने आश्चर्याने आपला फोन शगुनकडे पुढे केला. स्क्रीनवर एक फोटो दाखवण्यात आला. त्या फोटोमध्ये अनुराग आणि शगुन कॉलेजच्या मुख्य गेट बाहेर एकमेकांच्या अगदी जवळ उभे होते. शगुनने अनुरागचा कोट धरला होता. हा फोटो कोणी काढला? शगुनच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तो कोणी काढला हे मला माहीत नाही, पण आता तो कॉलेजभरच्या ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे, रिया म्हणाली. शगुनचे हातपाय गारटले. तिने लगेच टेबलाखालून आपला फोन काढला आणि अनुरागला एक मेसेज टाईप केला. सर, एक मोठी समस्या आहे. आपला फोटो व्हायरल झाला आहे. काही क्षणातच अनुरागने उत्तर दिले, वर्गात फक्त शांत राहा, मी सगळं बघून घेईन. अनुरागने फोन ठेवला, पण तिची अस्वस्थता काही कमी झाली नाही. तेवढ्यात वर्गाचा दरवाजा उघडला आणि अनुराग पूर्ण पोशाखात आत आला. त्याची नजर थेट शगुनवर पडली, पण तिने चेहऱ्यावरचे भाव मात्र शांत ठेवले. नेहमीप्रमाणे त्याने कडक शिस्तीने आपले व्याख्यान सुरू केले, पण संपूर्ण वर्ग अभ्यासापेक्षा अनुराग आणि शगुनवरच जास्त लक्ष केंद्रित करून होता. लेक्चरच्या मध्येच मागे बसलेल्या एका मुलीने हात वर केला. माफ करा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. अनुरागने मार्कर थांबवत म्हटले, हो विचारा सर. तुम्ही आणि शगुन एकमेकांना आधीपासून ओळखता का? हा प्रश्न ऐकताच वर्गात स्मशान शांतता पसरली. शगुनचा श्वास घशातच अडकला. अनुरागने काही क्षण विद्यार्थ्यांकडे पाहिले, मग त्याची नजर शगुनवर खेळली. हो, अनुरागचा जड आवाज घुमला. आम्ही फक्त एकमेकांना ओळखतच नाही, आमचं नातं त्याहून खूप खोल आहे. वर्गात कुजबूज सुरू झाली. शगुनच्या हातातून पेन निसटून जमिनीवर पडला. सर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? दुसऱ्या मुलाने संकोचत विचारले. अनुरागने मार्कर आपल्या डेस्कवर ठेवला, दोन्ही हात खिशात घातले आणि संपूर्ण वर्गासमोर अगदी स्पष्ट आवाजात म्हणाला, माझं म्हणणं असं आहे की शगुन कुमारी केवळ माझी विद्यार्थिनी नाही, तर माझी पत्नी आहे. आमचं लग्न झालं आहे. हे ऐकून संपूर्ण वर्ग शांत झाला आणि मग अचानक एक धक्का बसल्याचे आवाज घुमले.
लाजल्यामुळे आणि गोंधळल्यामुळे शगुनने आपला चेहरा तळहातांनी झाकला. पण सर, हे कॉलेजच्या नियमांविरुद्ध आहे, नाही का? एका विद्यार्थ्याने धैर्याने विचारले. अनुरागने अत्यंत गांभीर्याने आणि अधिकारवाणीने उत्तर दिले. वर्गात ती माझी विद्यार्थिनी आहे आणि मी तिचा प्राध्यापक आहे. पण वर्गाबाहेर ती माझी पत्नी आहे आणि मी तिचा नवरा आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणाला काही आक्षेप असेल तर ते थेट व्यवस्थापकांशी बोलू शकता. अनुरागच्या आत्मविश्वासासमोर संपूर्ण वर्ग शांत झाला. आणि आता जर सगळ्यांची उत्सुकता शमली असेल तर आपण अभ्यासाकडे परत वळूया का? अनुराग कठोरपणे म्हणाला आणि फळ्याकडे वळला. शगुनने हळूच वर पाहिले आणि तिला अनुराग दिसला. अनुरागनेही तिच्याकडे पाहिले आणि तिला एक छोटेसे आश्वासक स्मित हास्य दिले. लेक्चर संपताच सर्व विद्यार्थी गप्पा मारत निघू लागले. शगुन पटकन तिची बॅग भरून निघू लागली. तेव्हा मागून अनुरागचा कठोर आवाज आला. शगुन मॅडम, कृपया इथेच थांबा. शगुनने एक दीर्घ श्वास घेतला. शेवटचा विद्यार्थी निघून गेल्यावर आणि दार बंद झाल्यावर शगुन लगेचच अनुरागकडे वळली. अनुराग, तू हे सगळं सगळ्या वर्गासमोर का म्हणालास? आता सगळे माझ्याकडे कसे बघतील हे तुला माहीत आहे का? शगुन रागाने म्हणाली. अनुराग खुर्चीवरून उठला आणि हळूच तिच्या जवळ गेला. त्याने शगुनचा मनगट पकडला आणि तिला स्वतःकडे ओढून हळू आवाजात म्हणाला. शगुन, मला तुला जगापासून लपवायचे नाही. तू माझी पत्नी असल्याचा मला अभिमान आहे. पण जर कॉलेज व्यवस्थापकाने कारवाई केली तर तुझी नोकरी धोक्यात येऊ शकते. शगुनचे डोळे भीती आणि अश्रूंनी भरले. अनुराग खाली वाकला आणि आपल्या बोटांनी तिचे अश्रू पुसत अत्यंत मोहक स्वरात कुजबुजला. शगुन, माझी नोकरी जाऊ शकते, पण तुला माझ्या आयुष्यातून गमावण्याचा धोका मी कधीच पत्करू शकत नाही. तू माझ्यासाठी इतका वेडा का आहेस? शगुनने त्याच्या शर्टची कॉलर पकडत विचारले. अनुरागच्या चेहऱ्यावर एक मोहक हास्य उमटले. तो पुढे झुकला आणि शगुनच्या ओठांजवळ आपला श्वास घेत म्हणाला, कारण या वेड्या प्रोफेसरचं संपूर्ण जग तुझ्यासोबतच संपतं आणि तुझ्यासोबत मी फक्त तुझा अनुराग आहे. अनुराग प्रेमाने म्हणाला, पुढे झुकून शगुनच्या कपाळावर ओठ ठेवत. शगुनच्या चेहऱ्यावर एक नितांत हास्य उमटले. पण त्या क्षणी केबिनच्या दारावर दोनदा अचानक थाप पडली. त्यामुळे ते दोघे दचकून एकमेकांपासून दूर झाले. सर, बाहेरून एका मुलीचा आवाज आला. अनुरागने लगेच घसा साफ करत म्हटले, हो, आत या. दार उघडले आणि तानिया समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर तीव्र आश्चर्याचे भाव होते आणि डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती. सर, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे, तेही एकांतात. तानिया शगुनकडे बघत म्हणाली. शगुनने पटकन तिची पुस्तकं उचलली. मी बाहेर थांबले आहे. अनुरागने शगुनचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण तिने हळूच हात सोडून दिला आणि ती बाहेर निघून गेली. शगुन कॉरिडॉरमध्ये येऊन भिंतीला टेकून उभी राहिली. काही मिनिटांनी तानिया केबिनमधून बाहेर आली आणि थेट शगुन समोर थांबली. शगुन, मला तुला काही महत्त्वाचं विचारायचं आहे. तानियाने थेट विचारले. काय? शगुनने आश्चर्याने वर पाहिले. तुम्ही आणि अनुराग सर, तुमचं लग्न कधी झालं? शगुनचा चेहरा क्षणभर फिका पडला. खूप काळापासून. तान्याने एक दीर्घ श्वास घेतला. आणि तुला माहीत होतं का तो मला आवडतो? मला खरंच माहीत नव्हतं तानिया. शगुनने नजर खाली झुकवली. तानिया क्षणभर शांत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले. मी तुझ्यावर रागावलेले नाही शगुन. आज जेव्हा सरांनी संपूर्ण वर्गासमोर तुला त्यांची बायको म्हटले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे प्रेम आणि उत्कटता होती ती मी दुसऱ्या कोणामध्येही कधीही पाहिली नव्हती. तू खरंच खूप नशीबवान आहेस, असे म्हणून तानिया पुढे निघून गेली. थोड्या वेळाने अनुराग बाहेर आला आणि शगुनजवळ येऊन म्हणाला, चल आपण घरी जाऊया. मी तुझ्यावर रागावलेली आहे हे तुला कसं कळलं? शगुनने लाडिकपणे विचारले. कारण माझ्या हट्टी बायकोला पटवण्यासाठी मला फक्त तिला तिचं आवडतं चॉकलेट आईस्क्रीम खाऊ घालायचं असतं. अनुराग हसला आणि तिची पुस्तकं हातात घेतली. शगुन खुदकन हसली. तुम्हाला माझ्याबद्दलची प्रत्येक लहान सहान गोष्ट खरंच लक्षात राहते. जेव्हा ते विद्यापीठातून बाहेर पडले तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की दूरवर पार्क केलेल्या एका काळ्या SUV मधील एक माणूस त्यांच्यावर सतत नजर ठेवून होता. त्याच्या हातात अनुराग आणि शगुनचा तोच व्हायरल फोटो होता. मुठीत फोटो घट्ट पकडत तो थंडपणे म्हणाला, आता काय योजना आहे दादा? त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने विचारले. आता खरं खेळ सुरू होतोय. तो एक धोकादायक हास्य करत म्हणाला. गाडी चालवत असताना अनुरागने अचानक मागच्या आरशात पाहिले. शगुन, आपल्या मागे ती काळी गाडी दिसतेय का? ती बऱ्याच वेळापासून आपला पाठलाग करते. शगुनने मागे वळून पाहिले आणि ती घाबरून म्हणाली, तुम्हाला खात्री आहे का? तुम्ही आपल्या नवीन फ्लॅटचा पत्ता कोणालाच सांगितला नाही ना? नाही, अनुरागने गाडीचा वेग वाढवत म्हटले. काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. अनुरागने गाडी एका वर्दळीच्या मुख्य रस्त्याकडे वळवली.
काही वेळाने ते संशयास्पद वाहक दुसऱ्या दिशेने निघून गेले. घरी पोहोचताच अनुरागने लगेच दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावले. त्याचा चेहरा गंभीर होता. आजपासून तू कॉलेजला एकटी जाणार नाहीस शगुन, अनुराग कडक स्वरात म्हणाला. तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल इतके अतिरक्षक का बनता प्रोफेसर, शगुन तोंड वाकडं करत म्हणाली. अनुराग तिच्या जवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, कारण तू फक्त माझी विद्यार्थिनी नाहीस, तर तूच माझं सर्वस्व आहेस शगुन. तुला गमावण्याच्या भीतीने आज मी किती अस्वस्थ झालो आहे याची तुला कल्पनाही नाही. शगुनने लगेच अनुरागचा हात धरला आणि म्हणाली, तू मला कधीही गमावणार नाहीस. ती आणखी काही बोलण्याआधीच घराच्या दारावर थप थप धड-धड असा जोरात ठोका पडला. कोण आहे? अनुरागने घोगऱ्या आवाजात विचारले. बाहेरून कोणताही प्रतिसाद आला नाही. अनुराग दाराजवळ पोहोचला तेव्हा त्याचा फोन जोरात वाजला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसला. अनुरागने फोन उचलला आणि आणि स्पीकरवर ठेवला. तर अनुराग राय सिंघानिया. तुला वाटलं सगळं संपलं? फोनच्या पलीकडून एक जड अनोळखीचा आवाज घुमला. अनुरागने मुठ्ठी आवळल्या. विक्रांत, तू? तू मला ओळखलेस का? तुझी पत्नी खूप सुंदर आहे. जर तुला तिला सुखरूप पाहायचे असेल तर तयार राहा. विक्रांत, तू शगुनकडे नुसती नजर टाकलीस तरी तुला ठार मारेन. अनुराग रागाने ओरडला. पलीकडून फक्त एक थंड हास्य ऐकू आले आणि कॉल कट झाला. थरथरत्या शगुनने अनुरागला मिठी मारली. अनुराग, तो कोण होता? तो काय म्हणत होता? अनुरागने तिला सोफ्यावर बसवले आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, शगुन, माझं नीट ऐक. लग्नाआधी विक्रांत हा माझा बिझनेस पार्टनर होता. त्याने माझे प्रोजेक्ट्स आणि कंपनी उद्ध्वस्त करण्याचा कट रचला. त्या विश्वासघातानंतर मी सगळं सोडून कॉलेजमध्ये शिकवायला आलो. मला वाटलं तो गेला, पण आता तो तुला इजा करून माझ्यावर सूड घेऊ पाहतोय. मला खूप भीती वाटते अनुराग. शगुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनुरागने तिला घट्ट मिठी मारली. जोपर्यंत माझ्यात प्राण आहे शगुन, जगातील कोणीही शक्ती तुला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही. तेवढ्यात अनुरागच्या फोनवर एक मेसेज नोटिफिकेशन आलं. अनुरागने आपला फोन तपासला. स्क्रीनवर शगुनच्या विद्यापीठातून निघतानाचा एक अलीकडचा फोटो होता आणि त्याखाली लिहिले होते, पुढच्या वेळी फक्त फोटोच नाही अनुराग, तुझी बायको माझ्या ताब्यात असेल. अचानक बाहेरून काच फुटण्याचा मोठा आवाज आला. शगुन भीतीने किंचाळणारच होती. तेवढ्यात अनुराग पटकन पुढे सरकला आणि त्याने आपला तळ हात तिच्या तोंडावर ठेवला. शांत, आवाज करू नकोस. अनुराग तिच्या कानाजवळ कुजबुजला. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. घराबाहेर आता पूर्ण शांतता पसरली होती. अनुरागने हळुवारपणे शगुनला आपल्या मिठीत घेतले. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. अनुरागने हळुवारपणे शगुनला आपल्या मागे ओढले आणि खोलीतील सर्व दिवे बंद केले. काही सेकंदानंतर मुख्य दरवाजाखालच्या फटीतून एक पांढरे पाकीट हॉलमध्ये सरकले. अनुरागने शगुनला मागे थांबण्याचा इशारा केला आणि ते पाकीट उचलून घेतले. आत एक चिठ्ठी होती ज्यावर लिहिले होते, महान अनुराग राय सिंघानिया, तुमची ही सुंदर पत्नीच तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. अनुरागचे तोंड उघडेच राहिले. हे केवळ जुने वैर नव्हते, तर कोणीतरी त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या इतक्या जवळ आले होते. अनुराग, बाहेर कोण आहे? शगुन थरथरत्या आवाजात म्हणाली आणि तिने त्याचा हात घट्ट धरला. शगुन, तू इथेच थांब, मी बघतो. अनुरागने हळूच दार उघडले. बाहेरचा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. तेव्हा दाराच्या चौकटीजवळ जमिनीवर एक छोटा मोबाईल फोन पडलेला अनुरागच्या नजरेत पडला. त्याने तो फोन उचलला. त्याची स्क्रीन आधीच चालू होती. त्यामध्ये एक लाईव्ह व्हिडिओ चालू होता, ज्यामध्ये काही मिनिटांपूर्वीच ते दोघे लिव्हिंग रूममध्ये उभे असलेले दिसत होते. हे कसं शक्य आहे? शगुनच्या काळजात धस्स झालं. आपल्या घरावर सुद्धा कोणीतरी नजर ठेवून आहे. तेवढ्यात फोनवर एक मेसेज आला. आज रात्री बरोबर 12 वाजता शहराबाहेरच्या त्या जुन्या ओसाड पडलेल्या फॅक्टरीमध्ये एकटाच ये. मी तिथे जातोय शगुन. फोन खिशात टाकत अनुराग म्हणाला. मुळीच नाही. मी तुला एकटं जाऊ देणार नाही. त्याचा हात पकडत शगुन ओरडली. जर तू एकटा गेलास तर मी भीतीने मरेन. अनुरागने काही क्षण तिच्या डोळ्यात पाहिले, मग जड अंतकरणाने मान डोलावली. ठीक आहे, पण तू माझं ऐकशील आणि गाडीतून बाहेर येणार नाहीस. रात्री 12 वाजता ते दोघे जुन्या ओसाड कारखान्याच्या बाहेर पोहोचले. सर्वत्र पूर्ण अंधार आणि शांतता होती. अचानक कारखान्याच्या मोठ्या हॉलमध्ये एक पिवळा प्रकाश उजळला. अनुरागने गाडी थांबवली, पण शगुनने लगेच त्याचा हात पकडला आणि त्याच्यासोबत येण्याचा आग्रह धरला. तिला गाडीत एकटी सोडण्याचा धोका अनुरागला पत्करायचा नव्हता, म्हणून ते दोघेही एकत्र आत शिरले. बुटांचा आवाज त्या विशाल अंधाऱ्या हॉलमध्ये घुमत होता. मग लोखंडी पायऱ्या उतरणारी एक सावली दिसली. विक्रांत, अनुरागचा आवाज तिरस्काराने गुरगुरला. विक्रांतच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य उमटले. अखेर तू आलास अनुराग, आणि मिसेस राय सिंघानिया तुझ्या सोबत आहेत. अनुराग ताबडतोब ढालीसारखा शगुन समोर उभा राहिला. त्याच्या
त्याचे डोळे निखाऱ्यांसारखे धगधगत होते. विक्रांत, शगुनपासून दूर राहा. हा काय मूर्खपणा आहे? शांत हो मित्रा. मी इथे काही रक्तपात करायला आलेलो नाही. विक्रांतने आपल्या जॅकेटमधून एक जुनी पिवळी पडलेली फाईल बाहेर काढली आणि अनुरागच्या पायाशी फेकली. ही उघड आणि तुझ्या भोळ्या बायकोला सांग की तुझ्या या तथाकथित प्रेमाचा खरा पाया काय आहे. शगुनने घाबरून विचारले. अनुराग, या फाईलमध्ये काय आहे? अनुरागने जड हातांनी ती फाईल उचलली. पहिल्या पानावर छापलेली जुनी वृत्तपत्रांची कात्रणे आणि कायदेशीर कागदपत्रे पाहून अनुरागचा चेहरा फिका पडला. त्याने लगेच ती फाईल बंद केली. काय झालं अनुराग? तू माझी नजर का टाळत आहेस? अनुरागने अस्वस्थपणे विचारले. विक्रांत खळखळून हसला. शगुन, तू पाहिलंस का? हाच त्याचा खरा चेहरा आहे. आजही त्याला तुला सत्य सांगण्याचं धाडस होत नाही. मला जाणून घ्यायचं आहे अनुराग. शगुनने अनुरागच्या हातातून फाईल हिसकावून घेतली आणि पान चाळायला सुरुवात केली. शगुन फाईलमधील शब्दांवरून नजर फिरवत असताना तिच्या पायाखालची जमीनच सरकू लागली. शगुनचे वडील आणि अनुरागचे वडील एकेकाळी जिवलग मित्र आणि व्यावसायिक भागीदार होते. दोघांच्याही पत्नींचे खूप वर्षापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबे खूप जवळची होती. अनुराग आणि शगुन एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पण शगुनचा लोभी काका दिग्विजय यांची नजर अनुरागच्या वडिलांना मिळालेल्या एका कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पावर होती. तो प्रकल्प बळकावण्यासाठी दिग्विजयने अनुरागच्या वडिलांवर फसवणुकीचा खोटा आरोप केला आणि त्यांची कंपनी उद्ध्वस्त केली. जेव्हा शगुनच्या वडिलांना तो प्रकल्प मिळाला तेव्हा लोभाने आंधळ्या झालेल्या दिग्विजयने स्वतःच्या भावाचा म्हणजेच शगुनच्या वडिलांचा गाडीचा अपघात घडवून आणला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मृत्यूपूर्वी शगुनच्या वडिलांना त्यांच्या भावाची एक भयानक बाजू कळली होती. त्यांना माहीत होते की त्यांच्या भावाला मुलींचा तिरस्कार होता आणि शगुनचा जीव धोक्यात होता. शेवटचा श्वास घेताना त्याने आपली एकुलती एक मुलगी शगुनची जबाबदारी अनुरागवर सोपवली. अनुरागने शगुनला वडिलांच्या रागापासून आणि काकांच्या भीतीपासून वाचवण्यासाठी हा गुप्त मार्ग निवडला होता. अनुरागने शगुनला शहरातील सर्वात सुरक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला आणि स्वतः प्राध्यापक बनून तिचे रक्षण करण्यास सुरुवात केली, जेणेकरून शगुनला कधीही कोणताही धोका पोचणार नाही. अनुराग, मला घरी सोड ना प्लीज, शगुन थरथरत्या आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. ते दोघे कारखान्यातून बाहेर पडले. गाडीत बसल्याबरोबर शगुन खिडकी बाहेर पाहू लागली. अनुरागने गाडी सुरू केली, पण शगुनच्या मौनामुळे त्याचे हृदय तुटत होते. शगुन, तू मला काही विचारणार नाहीस का? अनुराग अतिशय गदगदलेल्या आवाजात म्हणाला. मी काय विचारू? शगुनने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले. तू माझ्यापासून इतकं मोठं सत्य का लपवलंस? माझ्या वडिलांच्या मृत्यूचं सत्य, आपल्या बालपणाचं सत्य. अनुरागने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि शगुनचा रडका चेहरा आपल्या हातात घेतला. कारण मला तुला द्वेष आणि सुडाच्या या आगीपासून दूर ठेवायचं होतं शगुन. अनुरागच्या डोळ्यात पाणी तरारलं. मी तुझ्या वडिलांना दिलेलं वचन माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा उद्देश बनवलं होतं. पण ते वचन पूर्ण करण्याच्या नादात तूच माझं आयुष्य, माझी जिद्द बनलीस. तुला गमावण्याच्या भीतीने मी इतका घाबरलो होतो की सत्य सांगण्याचं धाडस मला कधीच झालं नाही. शगुन रडत अनुरागच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली. तू खूप वेडा आहेस. सत्य माहीत असूनही तू सगळं दुःख एकटाच सहन करत राहिलास. अनुरागने तिला घट्ट मिठी मारली. शगुन, मी तुझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढू शकतो. ते काही वेळ एकमेकांच्या मिठीत शांत राहिले. अनुरागने गाडी पुन्हा सुरू केली आणि आपल्या अपार्टमेंटच्या दिशेने वळवली. पण त्यांची गाडी अपार्टमेंटच्या गेटसमोर थांबताच अनुरागला धक्का बसला. घराबाहेर लाल आणि निळे दिवे चमकणाऱ्या पोलिसांच्या 2 गाड्या उभ्या होत्या आणि अनुरागचे वडील अधिकाऱ्यांसोबत उभे होते. शगुनने घाबरून विचारले. अनुराग, इथे या सगळ्या गाड्या का उभ्या आहेत? मलाही माहीत नाही शगुन, अनुराग गाडी थांबवत म्हणाला. ते गाडीतून बाहेर पडताच अनुरागचे वडील श्री राय सिंघानिया पुढे धावून आले. त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र चिंता आणि राग स्पष्टपणे दिसत होता. बाबा, काय झालं? पोलीस का आले आहेत? अनुराग पुढे येत म्हणाला. त्याचे वडील शगुनकडे बघून जड आवाजात म्हणाले. शगुनचा काका दिग्विजय, त्या नराधमाला सगळं काही माहीत आहे. थोड्या वेळापूर्वीच त्याचा मला फोन आला होता. तो काय म्हणाला? अनुरागच्या मुठ्ठी आवळल्या. त्याला शगुन हवी आहे, किंवा असं म्हणूया की तिच्या वडिलांनी शगुनच्या नावावर ठेवलेली कोट्यवधींची मालमत्ता त्याला बळकवायची आहे. त्याचे खांदे वाकलेले होते, डोळे लाल झाले होते. विक्रांतने मला सगळं सत्य सांगितलं आहे अनुराग. ज्या मित्राला मी वर्षानुवर्ष गद्दार मानत होतो, तो स्वतःच त्या लोभी लांडग्याच्या कटाचा बळी ठरला आहे. नाही, माझे वडील. शगुनचे पाय लटपटले. रडत रडत तिने अनुरागला मिठी मारली. अनुराग, त्या माणसाने माझ्या वडिलाचा जीव घेतला. अनुरागने शगुनचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला. त्याने तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाला. शगुन, माझ्याकडे बघ. जेव्हा मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून तुला सोडले नाही, तेव्हा त्या नराधमाला काय अधिकार आहे? आपण तुझ्या वडिलांची निर्दोषता सिद्ध करू आणि त्या खुन्याला
तुरुंगात पाठवू. अनुरागचे वडील पुढे आले आणि त्यांनी एक जुनी डायरी आणि लिफाफा उचलून शगुनच्या हातात ठेवला. शगुन बेटा, तुझ्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही काळ आधी मला हे पत्र आणि पुरावा पाठवला होता, पण द्वेष आणि गैरसमजामुळे मी ते कधीच उघडले नाही. आज मला कळतंय की मी किती चुकीचा होतो. शगुनने थरथरत्या हातांनी ते पत्र उघडले. त्यावर तिच्या वडिलांचे ओळखीचे अक्षर होते. शगुनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पत्रात असे लिहिले होते, माझ्या प्रिय बाळा शगुन, जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा तुला हे पत्र मिळेल. मला माहीत आहे की मृत्यू अगदी जवळ आला आहे. माझ्या मृत्यूनंतर जर तुला तुला तुझ्या प्रियजनांच्या रक्तातही द्वेष आणि विश्वासघाताचा वास येऊ लागला तर थेट अनुराग आणि त्याच्या वडिलांकडे जा. ते तुला कधीही निराश करणार नाहीत. जर आयुष्याने मला वेळ दिला तर मी स्वतः तुला अनुरागच्या हवाली करीन, पण जर मला काही झाले तर नेहमी अनुरागलाच निवड. तो माझ्या हृदयाचा एक तुकडा आहे, माझा सिंह. खंबीर राहा माझ्या बाळा, कारण तू माझी धाडसी मुलगी आहेस. तुझा असहाय्य बाबा. पत्र वाचून झाल्यावर शगुनला रडू कोसळले. तिने ते पत्र छातीशी कवटाळले. अनुराग पुढे सरसावला आणि त्याने शगुनला आपल्या मजबूत बाहूंमध्ये घेतले. त्याच्याही डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात अनुरागला त्याच्या फोनवर विक्रांतचा एक मेसेज आला. शहरातल्या जुन्या गोदामात ये. आता खेळ संपण्याची वेळ आली आहे. थोड्याच वेळात अनुराग, शगुन आणि श्री रायसिंघानिया पोलिसांच्या पथकासह गोदामात पोहोचले. विक्रांत आधीच तिथे थांबला होता. विक्रांत पुढे आला आणि त्याने अनुरागला एक पेन ड्राईव्ह दिला. त्यात कार अपघाताचं CCTV फुटेज, दिग्विजयच्या कॉलचे रेकॉर्डिंग आणि बनावट कागदपत्रांचे सर्व पुरावे आहेत. विक्रांत किंचित हसून म्हणाला. अनुरागने आश्चर्याने विचारले, विक्रांत, तू त्याच्याशी संगमत केलंस बरोबर? शत्रूची मुळे छाटण्यासाठी त्याच्या जवळ जावे लागते माझ्या भावा. विक्रांतने अनुरागच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, मी गद्दार नव्हतो अनुराग. मी फक्त त्या नराधमाला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. अनुराग हसला आणि त्याने आपल्या जुन्या मित्राला मिठी मारली. तेवढ्यात गोदामाच्या बाहेर अनेक वाहनांनी ब्रेक लावण्याचा मोठा आवाज आला. दरवाजा उघडला आणि काका दिग्विजय आपल्या गुंडांसह अतिशय गर्विष्ठपणे आणि चेहऱ्यावर सैतानी भाव घेऊन आत आला. म्हणजे सगळे उंदीर एकाच बिळात दाटीवाटीने बसले आहेत. दिग्विजय खळखळून हसला आणि पुढे म्हणाला, शगुन, त्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर शांतपणे सही कर, नाहीतर आज कोणीही जिवंत बाहेर पडणार नाही. वडिलांच्या पत्रातील शब्द शगुनच्या कानात घुमत होते. खंबीर राहा, तू माझी मुलगी आहेस. शगुन निर्भयपणे पुढे सरसावली, पण अनुराग लगेच ढालीसारखा तिच्या समोर उभा राहिला. दिग्विजय जिभेवर ताबा ठेव. अनुरागच्या घुमणाऱ्या आवाजाने संपूर्ण गोदाम हादरले. तू केलेल्या गुन्ह्याचा सूड इथेच आणि आत्ता घेतला जाईल. दिग्विजयने आपल्या समोर उभ्या असलेल्या लोकांकडे गर्विष्ठ नजरेने पाहिले आणि कुटीत हास्य करत म्हणाला, तुम्हाला खरंच वाटतं का की हे 2-4 जुने कागद मला इजा पोहोचवू शकतील? माझी इच्छा असती तर मी तुम्हा सर्वांना एका मिनिटात इथून गायब करू शकलो असतो. अनुरागने अत्यंत शांत आणि कठोर स्वरात आपला फोन बाहेर काढत म्हटले, हे केवळ कागदपत्रे नाहीत दिग्विजय, हा तुझा स्वतःचा आवाज आहे. दिग्विजयचा चेहरा फिका पडला. नेमक्या त्या क्षणी विक्रांतने त्याच्या लॅपटॉपमधून त्या ऑडिओ रेकॉर्डिंग वाजवल्या, ज्यामध्ये दिग्विजय स्वतः शगुनच्या वडिलांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याच्या आणि अनुरागच्या कुटुंबाला अडकवण्याच्या आपल्या कटाबद्दल हसत आणि बढाई मारत होता. शगुनने वेदना आणि द्वेषाने डोळे मिटून घेतले. रेकॉर्डिंग हिसकावून घेण्यासाठी दिग्विजय घाईघाईने पुढे धावला आणि त्याने आपले पिस्तूल बाहेर काढले. पण तो ट्रिगर ओढण्याआधीच श्री रायसिंघानिया पुढे आले आणि त्यांनी आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्याचा मार्ग अडवला. पुरे झाले दिग्विजय. वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या रागाने श्री रायसिंघानियाचा आवाज फुटला होता. तू 2 कुटुंबांचे सुख हिरावून घेतले आहेस, माझ्या जिवलग मित्राला मारले आहेस आणि तुझ्याच रक्ताच्या माणसांशी विश्वासघात केला आहेस. आज तुझी एकही युक्ती चालणार नाही. हे सगळं खोटं आहे. हे रेकॉर्डिंग बनावट आहे. दिग्विजय हताश होऊन ओरडला. तेवढ्यात गोदामाच्या चहूबाजूंनी पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला आणि पोलिसांच्या एका मोठ्या फौजेने आत प्रवेश करून दिग्विजय आणि त्याच्या गुंडांना चारी बाजूंनी घेरले. शस्त्र खाली ठेव दिग्विजय, आमच्याकडे तुझ्या गुन्ह्यांचे पूर्ण पुरावे आहेत, असे म्हणत पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर रिव्हॉल्वर रोखले. दिग्विजयच्या हातातून पिस्तूल खाली जमिनीवर पडले. पोलिसांनी पुढे धाव घेतली आणि त्याला हातकड्या घातल्या. ते त्याला बाहेर ओढत नेत असताना तो सूड घेण्याच्या धमक्या देत राहिला. शगुन थरथरत्या हृदयाने त्याला घेऊन जाताना पाहू शकली नाही आणि तिने किळस वाटून आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि अनुरागचा हात घट्ट धरला. अनुराग हळूच तिच्या जवळ गेला. त्याने शगुनला मिठीत घेतले आणि हळूवार प्रेमळ स्वरात म्हणाला, सगळं ठीक आहे शगुन, सगळं दुःख आणि भीती कायमची नाहीशी झाली आहे. शगुनने डोळ्यात पाणी आणून अनुरागकडे पाहिले. खरंच? हो माझ्या प्रिये, आता जगातली कोणतीही शक्ती आपल्याला
आपल्याला वेगळं करू शकत नाही. शगुनने अनुरागच्या छातीवर आपले डोके टेकवले आणि सुटकेचा निश्वास सोडला. त्याचवेळी अनुरागचे वडील पुढे आले आणि त्यांनी शगुनच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांचे डोळे पाणावले होते. मला माफ कर बाळा, मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा समज करून घेतला होता. शगुनने लगेच होकारार्थी मान हलवली आणि त्यांचा हात धरला. बाबा, कृपया माफी मागू नका. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात आणि तुम्ही मला स्वीकारले आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. श्री रायसिंघाण्याच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हास्य उमटले. आजपासून शगुन, तू फक्त माझी घराची सून नाहीस, तू माझी स्वतःची मुलगी आहेस. आठवड्याभरानंतर रायसिंघाण्या हवेली दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली होती. रायसिंघाण्या हवेली दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली होती. आज श्री रायसिंघानिया यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमोर, नातेवाईकांसमोर आणि कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांसमोर शगुन आणि अनुरागसाठी एका भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. काळ्या 3 पीस सूटमध्ये अनुराग मंचावर कमालीचा देखणा दिसत होता आणि लाल लेहंग्यात शगुन एखाद्या परीसारखी दिसत होती. अनुराग तिच्या जवळ झुकला आणि कुजबुजला. तर मिसेस रायसिंघानिया, आज तुम्ही कॉलेजला जायचा विचार करत आहात का? शगुनने लाजत अनुरागच्या डोळ्यात पाहिले. आज नाही प्रोफेसर, मला आज माझ्या पतीसोबत राहायचे आहे. अनुराग हसला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. वेळ निघून गेला. सर्व काही पूर्णपणे सामान्य आणि सुंदर झाले. शगुनने तिची कॉलेजची पदवी पूर्ण सन्मानाने आणि अव्वल क्रमांकाने पूर्ण केली. अनुरागने आपल्या प्राध्यापकपदासोबतच आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुन्हा सुरू केला आणि आपल्या कठोर परिश्रमाने त्याला नव्या उंचीवर नेले. न्यायालयाने दिग्विजयला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आणि अनुराग आणि विक्रांतची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाली. कॉलेजचे निर्बंध, एक गुप्त विवाह आणि द्वेषाचे वादळे या सर्वांवर मात करून आता त्यांच्यापुढे केवळ प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलेले एक नवीन आयुष्य होते.